चला, सुप्रभात. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, नर्मदे हर मंडळी, नर्मदे हर. आजचा आपला 98वा दिवस, डे 98. 98व्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. सुप्रभात झालेली आहे, पहाट झालेली आहे माझ्या नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरून. मस्त किनारा होता इथं. काल आपण थांबलेलो गाव भिलडिया घाट, राम मंदिर. खूप सुंदर मजा आली आश्रमामध्ये. आणि काल पूर्ण रात्रभर गरमी होती. एवढं तापमान वाढलेलं आहे. तरी त्याला 6 वाजलेले आहेत. आपण निघालेलो आहोत आपल्या पुढच्या प्रवासाला. तर चला मंडळी, आजचाही प्रवास आपला एकदम हर्ष उल्हासाने आनंदाने पार पडणार आहे. तरी सर्व मंडळी आपल्यासोबत कायम जोडून राहा. जास्त दिवस नाही राहिले आता आपल्या परिक्रमेला, बरं का? हां, अच्छा. नर्मदे. चला, आपल्याला ॲड्रेस भेटलेला आहे. निघूयात पुढं नर्मदे हर. भेटूया पुढं. नर्मदा मैयाचा किनारा आहे, पण आपल्याला चालायसाठी नाही. जास्त नाही, माझ्यापासून 100-200 मीटरपासूनच वर चालतोय आम्ही. चला, तेवढं आहे. पुढं तर तेवढं पण नाही भेटणार आपल्याला. चला, सूर्यनारायण भगवान आलेले आहेत, आरूढ झालेले आहेत, आपल्या जागेवर स्थानापन्न झालेले आहेत. खूप सुंदर. आज सूर्यनारायण भगवंताला मी उगवून पण नाही दिलं, लगेच घेतलं. तरी त्याला सूर्यनारायण भगवंत आजच्या आपल्या 98व्या दिवसाला ऊर्जित करण्याकरता, आपल्या अंगामध्ये स्फूर्ती तयार करण्याकरता आलेले आहेत. फार फार धन्यवाद. तर मंडळी, चला, आजचाही दिवस फार गोड जाणार आहे बरं का आपला. फार रोजचाच दिवस गोड जातो, रोजचाच दिवस फार आनंदात जातो. मग दुपार थोडी काय बोलतात त्याला, हां, चालते. सर्व पाहिजे ना अनुभव. दुपारचा अनुभव, संध्याकाळचा अनुभव, सकाळचा अनुभव. पण आता सकाळीमध्ये एक बदल झालेला आहे. त्याच्यामुळे दुपारी आणखीन बदल झालेला आहे. सकाळीमध्ये काय बदल झाला आहे? सकाळमध्ये थंडीत राहिलेली नाही आहे. काय माहिती का, 2 दिवसापासून सकाळी थंडी वाजत नाही आहे. खूप वातावरण शांत दमट आहे. पाहिजे तशी थंडी नाही आहे. तर चला बघूया. पण एक बरं आहे का, आपण अशा ह्या गरमी चालू व्हायच्या अगोदर ओंकारेश्वरला पोचतो. चला, जास्त नाही, आजपासून उद्यापासून 10वा दिवस, म्हणजे आज 98 दिवस झाले. म्हणजे आपली परिक्रमा पूर्ण होणार आहे 108 दिवसात. तर आपले फक्त 10 दिवस राहिले. आजचा दिवस पकडून 11वा दिवस. चला, तर होईल पूर्ण, काही काळजी नाही. चला, नर्मदे हर. नर्मदे हर. चला, बाबाजीची कुटी आलेली आहे. श्री सीताराम कुटी, लुचगाव. परिक्रमा मार्गावरच एकदम कोपऱ्यावरच कुटी आहे. बाबा आवाज देतात, आव. परिक्रमा वासियों के पैर हमारे कुटिया को लगाओ. वा, किती भाव आहे. चला जाऊया आतमध्ये. नर्मदे हर. बाबाजीची छोटीशी कुटिया. चाय ठेवले आपल्याला. बघूया कुटिया कशी आहे आणखीन इथं. वा, शांत एकदम. अतिशय सुंदर बाबाजीची कुटी आहे. निवांत कुटी आहे बाबाची, निवांत. एकदम मटक्याचं गार पाणी, गार. कितना गार है पानी, कितना ठंडा है. एकच नंबर पाणी. नर्मदे हर. जास्वंद बघा. अरे हां, अतिशय सुंदर जास्वंद, वेगळीच मस्त. नर्मदे हर.
नर्मदे यार मंडळी, आजचा हा चौथा चायचा कॉल. चला जाऊया आतमध्ये. ते मैया बोलते नाही चहा पिण्यानंतरच जा. बरं ठीक आहे, चला आलो. चणा चणा, हरभरा, गहू, सुंदर. आता याच्यानंतर मूग. चला मंडळी, श्री विठ्ठल नर्मदे हर. वा 9:30 वाजलेत. काय चाललोय आम्ही आता 1.5 तास कंटिन्यू चाललोय. मस्त, कोणी मागं आहे कोणी पुढं आहे. आणि अतिशय सुंदर असा रस्ता चाललेला आहे आपला. नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरूनच आहे बरं का. नर्मदा मैया आपल्यापासून जास्त नाही, एक 500 ते 600 मीटर, जास्त नाही, 500-600 मीटर. आणि पुढे एक संगम आहे, खूप सुंदर संगम आहे. ती नर्मदा मैयाला संगम करते ती नदी. तिथे गेल्यावर आपण पाहू. त्याच्यावरूनच त्या नदीवरूनच आपल्याला ओलांडायचं आहे. पण कसं आहे अजून काय कल्पना नाही, कोणी अजून प्रॉपरली सांगितलं नाही. त्याच्यावर ब्रिज आहे का, आपल्याला नाव आहे काय आहे बघूया, जाऊन तिथेच बघू. त्याला नर्मदे हर. हा नदी आलेली आहे. काय माहिती कशी पार करायची आहे. बहुतांश लोक इथून बोटनी पार करतायत, कोणी चालत येते का समजत नाही. बघू जवळ गेल्यावर समजेल कसं आहे ते. बोटनी तर बरेच जण दिसत पार करताना. ही आहे गंजाल नदी. गंजाल ही नर्मदा मैयाला संगम करते. बाजूलाच नर्मदा मैया आहे. चला जाऊया पुढं नर्मदे हर. आज पुन्हा एकदा बोटीत वॉटर क्रॉसिंग. हाँ हाथ से हाथ से. कितनी गहरी है यहाँ पर? बीच में गहरी है ना. त्रिवेणी संगम, गोंदा नदी, नर्मदा मैया. आणि ही कुठली नदी आहे माहिती नाही. फराळाची तयारी. सब्जी काटने बनाने में लगी जाता है. मला श्री विठ्ठल नर्मदे हर. आपली दुपारची भोजन प्रसादी विश्रांती झालेली आहे. ही आहे गंजल नदी, नर्मदा मैयाला संगम करते. ही एक नदी आहे, ही पण नर्मदा मैयाला संगम करते. ही त्रिवेणी संगम आहे इथं. नर्मदा मैया, गंजल नदी आणि आणखीन एक काय ते तीर्थ आहे, तिथं नाव नाही माहिती. तर चला इथून आपण निघालेलो आहोत. दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि गरमी एवढी आहे का मला आत्ताच घाम फुटला आहे. खूप गरमी आहे. ही आहे तिसरी नदी. ही एक नदी नर्मदा मैयामध्ये चालली. तर अशा प्रकारे आत्ता त्रिवेणी संगम झालेला आहे गंजल येथे. गंजल नदी, याच्यामुळे तर गंजल या गावालाच गंजल नाव पडलेलं आहे. तर चला मंडळी जाऊयात. जरा दुपार आहे, पुढं चला जाऊया. 4 वाजेपर्यंत येतो तुम्हाला भेटायला, कारण की मोबाईलसुद्धा तापतोय. चला नर्मदे हर. तो सब गिरा हुआ इमली का गिरा है बाबा ने. अरे वा बाबाजी. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. महाराज तोंड आंबूट करणार आहे आता. इतना इतना अब निकाले पेड़ से. बिकता है इमली का? इधर तो हम ये झाड़ से खरीदते हैं. अरे वाह. अच्छा झाड़ से खरीदते हो? कितने रुपए झाड़ नर्मदे जाता है हर. पूरा? झाड़ लेते हैं 5-6 हज़ार ऐसा. 5-6 में चला जाता है. अच्छा पूरा झाड़ी खरीद लेते ऐसा. पूरा झाड़ ही जाता है. लेकिन निकालना भी आपण कोई पड़ता है. सही है. नर्मदे हर. जाता है जी. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. आता चिंचा घेतल्या आणि हे बघा चैताने रास्पबेरी. अच्छा ये छोटो कीड़ा पड़ जाएगा दांत में. बहुत अच्छा. ए बाबा एक दो जरा लाल वाला भी दे ना, एकदम ज़्यादा लाल वाला नहीं, हल्का लाल वाला. ओ महाराज लाल वाला खाए क्या? लाल वाला.
दे दो, इसमें दे दो, बस दे दो, ज़्यादा नहीं। धन्यवाद. चलो रासबेरी भेटलेली आहे, रासबेरी खाऊया. आपली भाषांच्या इथं डोर लेके जा रहा मेरा चिंच. महाराज 5,000 देता हूँ, 5,000 दो, ये चिंच तोड़ लो. है 15,000 नहीं घेतला नाही. शांतता. काय गरम आहे बापरे, खतरनाक गरम आहे. बहुत ही कुछ गर्मी आहे आज. चला आंबट सावली घेऊया, नंतर पुढे निघूया. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, शुभ संध्याकाळ. 5 वाजलेले आहेत. वातावरण जरा शांत झालेलं आहे, बरं वाटतंय आता. बापरे, चिपानेर इथे आलेलो आहोत. आता बघूया चिपानेर किंवा चिपानेरच्या पुढंच थांबूया. आजच्या दिवसातलं तसं पण 19 किलोमीटर झालेलं आहे. 1-2 किलोमीटर अजून बघू, थांबूया. नर्मदे हर चिपानेर किंतु बेटो. सबसे पीछे तो है, वो भाग रहा है. देख लिया ना, हम देख रहे हैं. ब्रो 1 2 3 4 5 10 दो कहाँ लाइन पत्ती लगे दो चलो. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, सुंदर संध्याकाळ. आणि आपण आलेलो आहोत आपल्या ठिकाणावर. चिपानेरच्या पुढं आहे हो. क्या नाम है? चिचली चिचकी काहीतरी नाव आहे, त्या लक्षात नाही येत. आम्ही नाम भी याद नाही आ रहा है बरोबर से. काहीतरी असंच नाव आहे. पण चिपानेर, छोटं चिपानेरच्या पुढं एक किलोमीटर पुढं हा गाव आहे. आणि एकदम तटावर आपला आश्रम आहे. आता इथून पुढं आपल्याला तट संपणार आहे बरं का. म्हणजे उद्याचे दिवस फक्त आपल्याला तट भेटणार आहे चालायला. तर उद्या आपण प्रयत्न करू ह्या तटावरून चालायचं. या तटावरून किती चालतं आहे ते बघू. आपल्याला नेमावरपर्यंत बोलतात बाबा, नेमावरपर्यंत तुम्ही थोडासा तट तुम्हाला भेटेल. म्हणजे ऑन ऑफ कधी वरती कधी खाली. तर बघू उद्या आपण प्रयत्न करू. आज वाटते की आपल्याला पाहिजे तसं तट नाही लागला, थोडं तट होता. पण तरी ठीक आहे. आपण ज्या रोडनी वरून चाललेलो तो सुद्धा तटत होता, कारण खाली मैयत होती. तरी अशा प्रकारे आजचा आपला दिवस चाललेला आहे. ना आपण चालल्यात जरा आता स्नान ध्यान करूया. इधर जाते, देखो इधर महाराज, इधर जाते, इधर चलो. हां, तर जरा फ्रेश होऊयात. जरा मैयाकडे जाऊन फ्रेश होत. चला तुम्हाला पण फ्रेश करतो. चला. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. प्रभु कैसा लग रहा है नर्मदा मैया? बहुत बढ़िया, आनंद आ गया. हा, आनंद आ गया. वाह, खूप सुंदर. अतिशय सुंदर. चला फ्रेश झालेलो होतो आपण. आज स्नान करायची इच्छा होती मगाशी आल्या पण लेट झालो इथं यायला. मग आता म्हटलं आता हातपाय धुवून काम चालू या. तर चला मंडळी, खूप सुंदर आहे बघा. अतिशय सुंदर नर्मदा मैयाचा किनारा. आज फक्त सूर्यनारायण भगवान गेले, ते आपल्याला समजून नाही आले. तरी क्षमा सूर्यनारायण भगवान, त्यांची क्षमा मागूयात. पलीकडं खूप छान घाट आहे. तिकडल्या घाटावरून आपण चाललेलो आहोत. आता आठवण येते तिकडलं घाट चिपानेर तर कोणाला आठवण असेल. चिपानेरवरून आपण आलेलो होतो, चिपानेरच्या घाटावरून. तर खूप सुंदर तिकडल्या घाटावरून चाललो होतो आपण, पण वरून असा. समोर पण खूप छान घाट आहे. पत्थरों में चल रहे थे, याद है ना पीछे, पत्थरों में मिलते हैं अच्छे. जरा ढूंढो तो, 1-2 तो ढूंढो शिवलिंग. क्या इसमें सब पानी में देखो तो सब चीजें दिखाई मिल जाएगा. थोड़ा टेढ़ा मेढ़ा भी चलता है, प्रॉपर शेप में नहीं चाहिए. चपटा रहेगा, चपटेश्वर महादेव. आड़ा टेढ़ा रहेगा. आपने जो शिवलिंग है, वो जो हमने मैं क्या बोल रहे हैं, 12 ज्योतिर्लिंग है, उसमें क्या सब ऐसे लेवल में है क्या? अरे महाराज ठीक से देखो जाके कैसे है. मिलते हैं वो ठीक है, लेकिन फिर भी सीधा मिलता है तो अच्छा लगता है. सीधा मिलता है तो अच्छा लगता है. देखते चलो, 1-2 ढूंढते फिर देखते. चला आपण जरा शिवलिंग शोधूया. चला मंडळी,
महाराजांना आज कंटाळा आला शिवलिंग शोधायला. उद्या शोधूया. थोडेसे शिवलिंग घेऊन येणार आहे घरी मी. हे नर्मदेश्वर सगळे शिवलिंग आहेत. नर्मदा मैयाचा एक एक कंकड में हे शंकर असा महिमान आहे. मी वारंवार ही गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे, पुन्हा पुन्हा सांगतो आहे. नर्मदा मैयाचा कुठलाही दगड उचला तुम्ही, त्याच्याच महादेवाचं वास्तव्य असतं. तर असंच सहज मला घेऊन चाललो आहे आपल्या इथं. चलो, आपका भाग्य बड़ा अच्छा था, मिला इतना बढ़िया मिला है, हां. तो लकीरें भी है सर. महाराजांना काहीतरी भेटले. थांबा बघू आपण. शिवलिंग भेटले. रुको, फ्लॅश लाईट चालू करून घ्या. बताओ. अरे वाह, अरे वाह, अद्भुत. इसके ऊपर त्रिपिंडी है, देखो. त्रिपिंडी लगी हुई है. अब इसको धो के चमकाना पूरी घी लगा के. वाह, सुंदर. ठीक मिला, एक नंबर मिला. बहुत मिला. उस पे जो धारी है ना, धारी मेरे को अच्छा लग गई. धारी भी अच्छी है इसके ऊपर. सिंपल रहते तो अच्छा मजा नहीं आता, लेकिन जब उसको घी लगाओगे ना उसमें, चला बघा असंच जब उसमें घी सुंदर लगाओगे ना, भेटला. हाँ हाँ, जब अभी धो के देखना कितना चमकेगा वो. घी लगाओगे तब देखना उसमें कितना सुंदर लगेगा. जब चलो कल ढूंढने की इधर. मेरे को लगता है ये साइड में बहुत मिल जाएगा कल अपन को. नर्मदे हर. चला मंडळी, जाऊया आश्रमाकडं. चला, आजच्या दिवसातलं एक तरी शिवलिंग आपल्याला भेटलेलं आहे. जाऊया आश्रमात, पूजा करू. काय ते आज आहे कामदा एकादशी. आज एकादशीचं सांगायचंच विसरलो. आज आपल्या नाचू कीर्तनाचे रंगी अंतर्गत आज कार्यक्रम झालेला आहे. बोनकोड्याला आज कार्यक्रम होता. हरिभक्त परायण नकुल महाराजांचं कीर्तन होतं. आणि ही एकादशी आपली वैशालीताई त्यांच्या त्यांच्याकडून ही एकादशी घेतली गेलेली होती. तरी खूप सुंदर आजचा कार्यक्रम पार पडलेला आहे तो सुद्धा. तर चला मंडळी, जाऊया आश्रमामध्ये. मग शुभरात्री करायला थोड्या वेळात शुभरात्री करू, कारण की अजून आपल्याला फराळाचं जाऊन बघायचं आहे काय आहे काय नाही. त्याच्यानंतर शुभरात्री करू. चला, तर मध्ये हर. महाराज जी, आज का आइटम कैसा लगा आपको? बहुत बढ़िया. लोगों को दिखाओ. मुझे दिखा दिया, टेंशन मत लो. आज आपल्याला बटाटे चिप्स उपवासाचे कारण. हमारे चेहरे पे गर्मी देखो, खड़ गया मैं तो.